हर हर महादेव. महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यात वसलेलं श्रद्धा, इतिहास आणि चमत्कारांनी नटलेलं एक अद्भुत तीर्थक्षेत्र म्हणजे श्री औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग आणि आजही लाखो भक्तांच्या दृढ श्रद्धेचं केंद्र. पौराणिक कथेनुसार पांडवांनी अज्ञातवासात असताना याच पवित्र भूमीवर भगवान शंकरांची मनोभावे उपासना केली होती. काही प्राचीन ग्रंथांमध्ये असाही उल्लेख सापडतो की हे भव्य मंदिर स्वतः धर्मराज युधिष्ठिराने बांधलं होतं. इतिहास, भक्ती आणि चमत्कार या तिन्हींचा अद्भुत संगम म्हणजे औंढा नागनाथ मंदिर. या मंदिराचं सगळ्यात वेगळं वैशिष्ट्य म्हणजे याची हेमाडपंथी वास्तुरचना. दगडात कोरलेली प्रत्येक मूर्ती, प्रत्येक शिल्प त्या काळातील अद्भुत कलेची जिवंत साक्ष देते. इथे भगवान महादेव भूमिगत स्वरूपात विराजमान आहेत. दर्शनासाठी भक्तांना तळघरात उतरावं लागतं. जणू काही अहंकार सोडून स्वतःला लहान करून महादेवांच्या चरणी नतमस्तक व्हावं लागतं. अशी रचना भारतामध्ये इतर कुठेही पाहायला मिळत नाही. या मंदिराशी जोडलेली एक अत्यंत भावनिक कथा म्हणजे संत नामदेव महाराजांचा इतिहास. असं म्हटलं जातं की एकदा संत नामदेव महाराज मंदिराबाहेर बसून भजन करत होते. तेव्हा काही पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला. नामदेव महाराज शांतपणे मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि पांडुरंगाचं नामस्मरण सुरू केलं. आणि तेव्हाच एक अद्भुत चमत्कार घडला. भगवान शंकरांनी आपलं मुख मागच्या दिशेला वळवलं, जेणेकरून आपल्या लाडक्या भक्ताचं भजन महादेव स्वतः ऐकू शकतील. आजही मंदिराच्या मागील बाजूस हा प्रसंग जिवंत इतिहासासारखा अनुभवायला मिळतो. हा एकमेव ज्योतिर्लिंग आहे ज्याचे मुख्य द्वार पश्चिम दिशेकडे आहे. इतिहास साक्षीदार आहे की मुघल औरंगजेबाच्या काळात हे पवित्र मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं. पण जिथे श्रद्धा असते तिथे विध्वंस टिकत नाही. भक्ती पुन्हा उभी करणाऱ्या महाराणी अहिल्यादेवी होळकरांनी औंढा नागनाथ मंदिराचं भव्य स्वरूपात पुनर्निर्माण केलं. आजही मंदिर परिसरात अहिल्यादेवी होळकरांची भव्य प्रतिमा भक्तांचं लक्ष वेधून घेते. आजही अत्याधुनिक युगात औंढा नागनाथ देवस्थान भक्तांसाठी अधिक जवळ आलं आहे. देश विदेशात बसलेले भक्त आता घर बसल्या महादेवाचं दर्शन घेऊ शकतात. अधिकृत वेबसाईट, ऑनलाईन दर्शन सुविधा, पूजा व दर्शन बुकिंग, उत्सव काळातील संपूर्ण माहिती सगळं काही ऑनलाईन आणि ऑफलाईन सुव्यवस्थित उपलब्ध आहे. मंदिर परिसरालगतच भक्तांसाठी सुंदर गार्डन, शांत बसण्यासाठी स्वच्छ जागा आणि तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो आणि भक्ती खरी असेल तर महादेव स्वतः दर्शन देतात.